मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या धर्तीवर राज्यात उपमुख्यमंत्री सहाय्यक वैद्यकीय कक्षही सुरू करण्यात आला। मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर हा कक्ष सुरू होणार आहे। या कक्षाची जबाबदारी मंगेश चिवटे यांच्याकडे असणार आहे। मंगेश चिवटे हे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क साधून गरजूंना वैद्यकीय मदत देणार आहेत। मुख्यमंत्री सहाय्यता निधी असताना उपमुख्यमंत्र्यांनी वेगळा वैद्यकीय सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात त्यांनी केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष हा आरोग्य विभागाच्या साथीने मदत करेल, पण या कक्षाच्या माध्यमातून थेट आर्थिक मदत केली जाणार नाही, असं मंगेश चिवटे यांनी स्पष्ट केलं। दरम्यान स्वतंत्र वैद्यकीय कक्ष सुरू करणे यात काही गैर नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। तुम्ही काय म्हणाले, कोल्ड वॉर सुरू आहे। अरे तुम्ही तुमचा TRP वाढवायला तुम्ही काही बातम्या देत सुटता, पण आमच्यामध्ये तसं काही नाही आहे। कोल्ड वॉर नाही आहे आणि आम्ही काय महाविकास आघाडी नाही आहे किंवा इंडिया अलायन्स नाही। आमचं कोल्ड वॉर किंवा आमचा वॉर जो आहे तो महाराष्ट्र विकास विरोधी लोकांच्या बरोबर आहे। विकासाला विरोध करणाऱ्या लोकांच्या बरोबर आमचं वार युद्ध असेल, कारण आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जातो आहे। त्यामुळे तुम्ही काही म्हटलं कोल्ड वॉर वगैरे तर कुठलंही नाही। आमचं सगळं थंडा थंडा कुलकुल आहे। एक वैद्यकीय कक्ष स्थापन केला जातोय, समांतर अशा गोष्टी याच्यात काही चुकीचं नाही। मी देखील उपमुख्यमंत्री असताना एक वैद्यकीय कक्ष चालवायचो। वैद्यकीय कक्ष याकरता आपण चालवतो की त्यातनं काही कोऑर्डिनेशन करता आलं पाहिजे। मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल यांच्याकडे केसेस येत असतात, त्यामुळे उपमुख्यमंत्री यांनी जर वैद्यकीय कक्ष सुरू केला असेल त्यात काही गैर नाही। अशा प्रकारे जेव्हा आव्हान दिलं जातं, हे आव्हान एकेकाळी मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये निर्माण झालं। समांतर सरकार होतं, त्याला मी अंडरवर्ल्ड म्हणायचो। आता हे मंत्रालयामध्ये अंडरवर्ल्ड सुरू आहे ना, समांतर सरकार, पॅरलल गव्हर्नमेंट, समांतर सरकार, प्रति सरकार जर सुरू असेल तर या राज्याची अवस्था ही राजकीय अराजक निर्माण झाल्यासारखी आहे। मंत्रालयामध्ये राजकीय अराजक निर्माण झालेलं आहे। देवेंद्र फडणवीस हे खंबीर मुख्यमंत्री आहेत असं आम्ही मानतो। ते हे मोडून काढणार नसतील तर हे राज्य हे अराजकाच्या खाईत ढकललं जाईल। राज्य सरकारने आमदारांच्या सुरक्षेत कपात केल्यानं शिवसेना आमदार नाराज झाल्याची सूत्रांची माहिती आहे। शिवसेनेच्या अनेक आमदारांना आणि नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती, मात्र त्यात कपात करण्यात आली आहे। भाजप आणि राष्ट्रवादीच्या आमदार आणि नेत्यांची ही सुरक्षा कमी करण्यात आली आहे। राज्यातील VIPंच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला असून ज्या नेत्यांच्या जीवाला धोका नाही त्यांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। भाजप नेते रवींद्र चव्हाण, प्रताप चिखलीकर यांच्यासह अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे, मात्र याचा सर्वाधिक फटका शिवसेनेच्या आमदारांना बसणार आहे। शिवसेना आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती आणि आता शिवसेनेच्या आमदारांबरोबरच एकच सुरक्षा रक्षक असणार असल्याची माहिती आहे। या राज्याची त्यांनी पूर्ण वायझड केलेली आहे आणि हे वेड्यांचं सरकार आहे। वेळ लागला आहे लोकांना। ही वेड्यांची जत्रा आहे मंत्रालयामध्ये। कोणाचा पायपस कोणाच्या गळ्यात नाही। मंत्रालयात जाऊन पहा तुम्ही, गोंधळ आहे। शासकीय कार्यालयामध्ये गोंधळ आहे। गृहनिर्माण खात्यामध्ये, माडामध्ये, SRA मध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे। सुरक्षेचा आढावा घेऊन ज्यांना गरज नसेल त्यांची सुरक्षा करण्याचा निर्णय जर सरकार घेत असेल आणि या खर्चावर होत असलेली उधळपट्टी थांबवत असेल तर त्यात गैर काय? मला वाटतं की मी स्पष्टपणे म्हणेल, माझी भूमिका जर मांडायची असेल तर तो जो खर्च आजकाल या सुरक्षेच्या नावाखाली जो खर्च होतो, अतिरिक्त बोजा पडतो आणि पूर्ण यंत्रणा वेठीस धरली जाते। सगळ्यांची सुरक्षेचा घेऊन निर्णय घेतला पाहिजे, पण हा जवळचा तो दूरचा ही भावना न ठेवता ज्याला गरज आहे त्यालाच ती सुरक्षा द्यावी।